पन्हाळगड जिंकल्यानंतर 6 महिने झाले त्या पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज त्र्यंबकपंताचा वेढा आहे. आणि त्या पन्हाळगडाला सिद्धी जोहरनं आदिलशहानं सांगितलं, सिद्धी जोहरला जा, पन्हाळा आपल्याला परत काबीज करायचा आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर युद्ध करावं लागेल. म्हणून सिद्धी जोहर आला. 42,000 सैन्य त्या सिद्धी जोहरनं बरोबर घेतले आणि आल्यानंतर पन्हाळ्याला वेढा टाकला. ही वार्ता कळाली छत्रपती शिवाजी महाराजांना. करावं काय? अवघे 1200 मावळे फक्त पन्हाळगडावरती आहे. काय करावं सुचत नाहीये. शेवटी बाजीप्रभूंना सांगितलं, मालक घाबरायचं काम नाहीये. सिद्धी जोहर 42,000 लोकांसमोर सैन्याबरोबर आलाय, आपल्याकडे फक्त 1200 मावळे म्हटले. 1200 त्र्यंबकपंतांचं सेनापतीपद आहे. 1200 मावळे फक्त पन्हाळगडावरती. काय करावं लागेल म्हटले? काळजी करू नका. छत्रपतींनी सांगितलं, पावसाळा लागला की सिद्धी जोहर निघून जाईल. पण पावसाळा चालू झाला आणि सिद्धी जोहरनं आणखीन वेढा मजबूत केला, आणखीन सैन्य बोलवलं. म्हटले आता काही झालं तरी चालेल, पण पन्हाळगडावरती अन्नधान्य जाऊ द्यायचं नाही. पन्हाळगडावरचं अन्नधान्य संपलं आणि मग शिवाजी महाराजांनी एक युक्ती आखली. एक पत्र पाठवलं सिद्धी जोहरला. म्हटले, सिद्धी जोहर, मी तुमचा पन्हाळगड तुमच्या ताब्यात देतोय, मी तुम्हाला शरण येतोय. जे सैनिक सतर्क होते, या पत्रानं सगळे सैनिक आनंदित झाले, नाचायला लागले. आणि तो फायदा माझ्या शिवाजी महाराजांनी उचलला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखली. बाजीप्रभूंनी त्याला सिग्नल दिला. म्हटले, राजा घाबरायचं काम नाहीये. 2 पालख्या तयार करण्यात आल्या. एक अवघड वाटानं जाणारी होती पालखी, त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज बसणार होते. आणि दुसऱ्या सिद्धी जोहरकडे जी रस्ता जात होता, जी वाट जात होती, त्याच्यात एक न्हाव्याचं मुलगा जन्माला आलेलं होतं. तो बसणार होता, ज्याचं नाव शिवा काशीत शिवा न्हावी. ते आलं, दिसायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आहे. राजाजवळ आलं, राजाला मुजरा केला, नतमस्तक झालं. म्हणलं, राजा मी तुमचा वेश परिधान करतो. राजानं दिमाखानं स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट घेतला आणि त्या शिवा न्हाव्याच्या डोक्यात घातला. त्याला एवढा आनंद वाटला. राजानं विचारलं, शिवा यार, या मुकुटाची किंमत तुला माहिती का रे? त्यावेळेस त्या शिवा काशिदाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, राजा मला माहितीये, हा मुकुट मी जो डोक्यावर घातलाय ना, याची किंमत मला माहितीये. या मुकुटामुळे मला माझा प्राण त्यागावा लागणार आहे. राजा तरी पण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. आणि शिवा काशीद एका पालखीमध्ये बसला आणि ती पालखी सिद्धी जोहरकडे निघाली. आणि दुसऱ्या पालखीमध्ये खडतर प्रवास होता. शिवाजी महाराज होते, 100 मावळे बरोबर घेतले आणि बाजीप्रभून त्या पालखीला खांदा दिला. दुसऱ्या रस्त्यानं ती पालखी निघाली. शिवा काशीदची पालखी शिवाजी महाराजांचा वेश धारण करून तो सिद्धी जोहरकडे चालला. अंधारी रात्र आहे आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये असा चालत होता आणि अचानक डोळे चमकले. ते काही डोळे वाघाचे नव्हते, ते माणसाचे डोळे होते. हो, इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं. बाजीप्रभू देशपांडे बरोबर आहे. 100 मावळे सोबत घेतले बाजीप्रभून आणि घोडकिंडी पर्यंत येऊन थांबला. आणि तितक्यात वार्ता कळाली सिद्धी जोहरला. तेवढ्यामध्ये फाजलखानानं सांगितलं, राजा पळालाय. हुजूर सिद्धी जोहरच्या समोर नतमस्तक झाला, मुजरा केला. म्हणलं, शिवाजी राजा तो भाग गया रे. सिद्धी मसूद आला. त्यांना 60,000 सैन्य बरोबर आणले आणि बाजीप्रभू ज्या पालखीला खांदा दिला होता ना, त्या घोडखिंडीकडे पळाण करायला लागले. बाजीप्रभूला वार्ता कळाली. वार्ता हरकून 60,000 सैन्यासह फाजलखान आलाय, सिद्धी मसूद आलाय, सिद्धी जोहर आलाय. बाजीप्रभूनं पालखी खाली टेकवली घोडखिंडीमध्ये आणि राजाला मुजरा केला. राजा थांबावं लागतं. म्हटले, आता एक काम करा, 50 मावळे माझ्याजवळ ठेवा आणि तुम्ही विशाळगडाकडे निघा. म्हटले, आता विशाळगडाकडे निघाले. राजा पालखीच्या खाली आले आणि म्हटलं, बाजी मी जाऊ नाही शकत तुम्हाला सोडून. जाणार आहोत आपण सगळे सोबत जाणार आहे विशाळगडावर. म्हटले, राजा काळजी करू नका. हा बाजीप्रभू जोपर्यंत या श्वासामध्ये त्याचा प्राण आहे ना, ज्या प्राणामध्ये जोपर्यंत श्वास आहे या शरीरामध्ये, तोपर्यंत मी या सिद्धी जोहरला फाजलखानला घोडखिंड सुद्धा पास करू देणार नाहीये. राज विशाळगडावरती सुरव्यांचा पहारा आहे. म्हटले, 12,000 सैन्य तिथं उभे आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर लढा राजा. तुम्ही अजिबात काळजी करू नका राजा. तुम्ही तिथे गेल्यानंतर 5 तोफा उडवा. ज्यावेळेस 5 तोफा मला ऐकू येतील ना, त्यावेळेस हा बाजीप्रभू आपला प्राण सोडेल. तोपर्यंत या सिद्धी जोहरला पुढे येऊ देणार नाहीये.
हा प्रसंग होता. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा चालू झाल्या. बाजी प्रभूला आपल्या छाताडाला बिळगवलं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजा डसा डसा रडायला लागला. हो म्हटले, राजा काळजी करू नका आमची, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. राजा सिद्धी जोहर मागून येतोय. राजाला सांगितलं, राजा निघावं, राजा निघावं, राजा निघावं. आणि राजाने मुठभर मावळे सोबत घेतले आणि राजे विशाळगडाकडे निघाले. तेवढ्यात आला सिद्धी जोहर, सिद्धी मोसद फाजल खान आला. बाजी प्रभू आमचा 70 वर्षाचा आहे. 50च मावळे हातामध्ये घेतले, एका हाताला दांडापट्टा, एका हाताला भाला घेतलाय, दोन्ही कमरेवर 2 लेकरं बसवले, ते फक्त बाण काढण्याकरता, फक्त बाण काढण्याकरता. समोरून आला सिद्धी जोहर. सपासप सपासप वार होत होते. प्रत्येक मुसलमान सगळा मुघल मारला जात होता. घोडखिंड फक्त अशी होती, एकच माणूस जात होता, आला का मारला, आला का मारला. अशी रास लागली. 42,000 सैन्यांचा मुकाबला एकटा करतोय आमचा बाजी प्रभू. सपासप वार होताय. जसं गुळाच्या भिरीला मुंग्यानी लटकावं तसं माझ्या बाजी प्रभूच्या रक्ताला एक एक मावळा लटकत होता. 2 लेकरं होती, फक्त त्यांनी भाले काढायचे आणि बाहेर फेकायचे. बाजी प्रभू धारार तिथे पडला. सिद्धी जोहरनं बघितलं, अरे एक किस चक्की का आटा खाते बोले मराठे. अकेला 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 42,000 सैनिकों का एकटा मुकाबला कर रहा है, बोले किस चक्की का आटा खाता है. शेवटी सिद्धी जोहर त्यांना सांगितलं, मोगलांनो एक काम करा, इंग्रजांची तोप घेऊन या. तोप लावली, तोप टाकली, आवाज झाला, बाजी प्रभू खाली कोसळला. बाजी प्रभू तसा खाली कोसळला. बाजी प्रभू खाली कोसळलाय. मुघलांना आनंद झालाय. काय करावं, आनंदानं डोलायला लागले. बाजी प्रभू चौताळा, आवाज आला नाहीये. विशाळगडावरती राजा पोहोचला नाही. काय करावं, काय करावं, तोफांचा आवाज येत नाहीये. काय करावं सुचत नाहीये. धारार तीर्थी पडलेला आमचा बाजी उठला, उठला, उठला. हातामध्ये दांडा आहे, हातामध्ये तलवार आहे, हातामध्ये भाला आहे. एक एक वार सपासप सपासप उडत होता आणि मुघल मारला जात होता. सिद्धी जोहर मागे गेला. फाजल खानाला आदेश काढला, अरे 90 साल का ये बूढ़ा, ये जवान कैसे हो गया रे, ये जवान कैसे हो गया. अल्लत होता. फाजल खानानं तोफ डागली, आवाज झाला आणि तेवढ्यात आमचा बाजी प्रभू खाली पडला. राजे विशाळगडावरती पोहोचले आणि तोफांचा आवाज आला आणि तोफांच्या आवाजामधून आवाज निघत होता, बाजी या हो, बाजी या हो, बाजी या हो, बाजी. बाजी प्रभूंच्या कानामध्ये विशाळगडावरून आवाज आला. छत्रपती राजा आवाज देत होता. बाजी प्रभू आता जाण्याच्या स्थितीत नव्हते. बाजी प्रभूंच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, राज येतो आम्ही, शेवटचा मुजरा आहे, शेवटचा मुजरा. आणि सोडला ना प्राण आमच्या बाजी प्रभूनं. आणि शेवटचा शब्द आमच्या बाजी प्रभूच्या मुखातला बाहेर पडला, राज आम्ही जातो, तुम्ही कृपा सुधावी. 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 सकळ
बाजी प्रभूच्या बलिदानानं पावन खिंड झाली आणि अशा कुटुंबामध्ये मुलं जन्माला येतात त्याचा हरिक देवाला वाटतो तो आमचा बाजी प्रभू अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक 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 कोळी कन्या होती ते सात्विक कोळी कन्या हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरे जय हरि 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 जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय
पाहिजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अशा सात्विक कुटुंबामध्ये अशी मुलं जन्माला आली का त्याचा हरिक देवाला वाटतो. म्हणले तुकोबराया ती मुलं येऊन करतात काय हो? म्हटले ती गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून खऱ्या अर्थानं आपली संस्कृती फार महान आहे, पण या संस्कृतीची किंमत आम्हाला कळत नाही हो. गीता आणि भागवत हे आपल्या ग्रंथाचा मुख्य पाया आहे, आपल्या देशाचा मुख्य पाया आहे. महाराष्ट्रामधून खऱ्या अर्थानं तुकोबराय ज्ञानोबराय बाजूला काढा, महाराष्ट्र शून्य. महाराष्ट्रामधून ज्ञानोबराय तुकोबराय बाजूला करा, महाराष्ट्र शून्य आहे. ही संतांची भूमी आहे. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सरला बेट जवळ आम्ही जन्माला आलोय. आम्ही आमच्या डोळ्यानं गंगागिरी बाबा बघितले नाही, नाथगिरी बाबा बघितले नाही, हरिगिरी बाबा बघितले नाहीये, सोमेश्वरगिरी महाराज बघितले नाही, पण आमच्या डोळ्यानं आम्ही आमचे दैवत ज्या महात्म्यानं दगडामधला देव आम्हाला दाखवला ते गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले. श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले. आपण भाग्यवान आहोत, पण आपल्या देशाची संस्कृती आपल्याला कळत नाही. सगळ्यात महान संस्कृती जर कोण्या देशाची असेल तर तो देश माझा भारत आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोणत्या देशाची असेल तर तो माझा भारत देश आहे. पण या संस्कृतीची किंमत आम्हाला कळत नाही हो, आम्हाला नाही कळणार लवकर. एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत देशाच्या दौऱ्यावर आले आणि आल्यानंतर इथल्या गाईड्सनी अध्यक्ष साहेबांना प्रश्न केला, साहेब तुम्हाला आमच्या भारत देशामधील प्रेमाचा प्रतीक असलेला ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? त्यावेळेस त्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या गाडीसला एकच विनंती केली, दादा मला प्रेमाचा प्रतीक असलेला ताजमहल नकोय, सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल पण नकोय. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे. ही ताकद आमच्या भारत देशाची आहे. अहो देशामध्ये 195 राष्ट्र आहेत, जगामध्ये 195 राष्ट्र आहेत, त्याच्यामधला आपला एक भारत देश आहे. भारत देशामध्ये 29 राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म मिळालाय याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. हा देश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. म्हणून तर 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा जगामध्ये जर कोण असेल तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद आपल्या देशाची हो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात आणि धर्म राखिला जगला माणुसकीन, जगला माणुसकीन. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवरायाच्या भक्तावर भक्तावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज.
शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार जय मातेचा केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार धरणी मातेचा केला उद्धार ही ताकद आपल्या देशाची आहे. हा राजा आमच्या जगामध्ये होऊन गेलाय. जगामध्ये का ज्याचा पुतळा भारत देशाच्या बाहेर सुद्धा केला जातो तो एकमेव राजा या देशामध्ये होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. रयतेचं राज्य ज्या राजानं आपल्याला दाखवलं तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. म्हणून खऱ्या अर्थानं आपला देश एवढा चांगला आहे, संस्कृतीनं विविध कला गुणाने नटलेला आहे आणि त्या देशामध्ये ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहेत. त्याच देशामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे आणि याच देशामध्ये गीता आहेत, याच देशामध्ये भागवत आहेत. याचं जे श्रवण करतात आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं जे चिंतन करतात अशा सात्विक मुलामुलींचा देवाला हरिक वाटतोय. मग खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय देवाला एकच विनंती करतात, देवा असे जे सात्विक मुलं जन्माला येतात ना अशांची माझ्याकडून सेवा जर घडली तर माझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा तिसरा कोणीच तुका नाही. माने माझा गणतांची सेवा तुका माने तरी